चैत्र महिना हा कुलदेवीची सेवा करण्यासाठी प्रभावी मानला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झालेल्या चैत्र नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी असते, तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सुद्धा कुलदेवीचा कुलाचार करू शकता। या दिवशी काही कारणाने शक्य झालं नाही तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला सुद्धा कुलदेवीचा कुलाचार करू शकता। याही दिवशी शक्य नाही झालं तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल तर चैत्र महिन्यातील त्या वारी तुम्ही कुलाचार केला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार मानले जातात, तर यापैकी कोणत्याही वारी तुम्ही कुलाचार केला तरी सुद्धा चालू शकतं। ज्या दिवशी तुम्ही कुलाचार करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, दरवाजामध्ये रांगोळी काढून घ्यायची, उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे, दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण शक्य झालं तर लावायचं आहे। सर्व देवी देवतांची पूजा करताना कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने कुलदेवीचा मंत्र 108 वेळा बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर श्री सूक्त म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक केल्यानंतर मूर्ती किंवा टाक स्वच्छ पुसायचा, देवघरामध्ये ठेवायचा, हळद कुंकू अक्षदा एखादं लाल फूल कुलदेवीला अर्पण करायचं। या दिवशी आवर्जून गजरा किंवा वेणी कुलदेवीला अर्पण करायची आहे आणि शक्य झालं तर कुंकुमार्चन सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर पूर्णावरणाचा तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आवर्जून तुमच्या कुलदेवीचा आवडता जर एखादा पदार्थ असेल जो की कुलदेवीचा मान सन्मान करताना तुमच्याकडे पूर्वीपासून परंपरागत बनवला जातो, तर तो पदार्थ सुद्धा तुम्हाला बनवायचा आहे। स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णावरणाचा। पूर्णाच्या तुम्हाला 21 किंवा 51 किंवा तुमच्याकडे किती आरत्या बनवल्या जातात पूर्णाच्या तेवढ्या आरत्या बनवायच्या आहेत आणि पूर्णाच्या आरत्यांनी कुलदेवीची महाआरती या दिवशी आपल्याला करायची आहे। महानैवेद्य महाआरती करायची आहे। कुलाचाराच्या दिवशी कुलदेवीची आरती करताना घरातील सर्वजण उपस्थित असतील तर अतिशय उत्तम। या दिवशी सवाष्ण किंवा एखादं जोडपं जेवायला बोलवायचं आहे। कुलदेवी स्वरूप त्या सवाष्णीची जेवण झाल्यानंतर ओटी भरायची आहे आणि सवाष्णीचं जेवण झाल्यानंतरच आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे। कुलदेवीला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा। जे पूर्णाचे दिवे आहे, ज्याने आपण कुलदेवीची आरती केली होती, ते पूर्णाचे दिवे सुद्धा आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत आणि उरलेच तर ते तुम्ही गायीला खाऊ घालू शकता। या दिवशी सवाष्ण जी आलेली आहे त्यांची तर ओटी भरायचीच आहे, पण त्याबरोबरच आपल्या घरातील कुलदेवीची सुद्धा ओटी भरायची आहे। कुलदेवीची ओटी कशी भरावी, ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचं, त्या साडीचं काय करावं, हा व्हिडिओ, हा शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामला सुद्धा आहे, आपल्या चॅनलवर सुद्धा आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यातून तुम्हाला अधिक माहिती जी आहे ती मिळू शकते। आणि कुलाचाराच्या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा।